NMMS स्पर्धा परीक्षा विज्ञान ह्या विषयाशी रिलेटेड आपण एक सिरीज घेतोय, ज्याच्यामध्ये विज्ञानाशी संबंधित वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये याच्या आधी बरेचसे घटक त्याच्यावर आपण सराव प्रश्न त्याचा व्हिडिओ तयार केलेला, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंकही देतो. पुढचा आपला घटक आहे ध्वनी. तर ह्या घटकावर आधारित काही सराव प्रश्न आपण बघू. पहिला प्रश्न असा आहे, ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हा प्रयोग सिद्ध करताना काचेच्या हंडीतील हवा कशामार्फत बाहेर काढली जाते? विद्युत घंटीद्वारे, काचेची हंडीद्वारे, निर्वात पंपाद्वारे की हात पंपाद्वारे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निर्वात पंप, व्हॅक्यूम पंपाद्वारे त्यामधली हवा बाहेर काढली जाते. पुढचा प्रश्न, माध्यम नसलेल्या ठिकाणी अंतराळवीर भ्रमणध्वनी सारखे तंत्रज्ञान वापरून एकमेकाशी संवाद साधू शकतात, कारण भ्रमणध्वनीतील विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. दुसरा पर्याय, भ्रमणध्वनी आपल्या परिसरात ध्वनीच्या प्रसारणाचे माध्यम तयार करतात. तिसरा पर्याय, भ्रमणध्वनी व ध्वनी हे स्वतंत्र आहेत की चौथा पर्याय यापैकी नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भ्रमणध्वनीतील विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. पुढचा प्रश्न असा आहे, ध्वनी तरंग हे क्रमशः निर्माण होणाऱ्या टिंबटिंबचे बनलेले असतात. शिखरे व द्रोणी, संपीडन व विरलन, द्रोणी व विरलन की यापैकी नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सलग निर्माण होणाऱ्या संपीडन आणि विरलन यांच्यापासून ध्वनी तरंग तयार होतात किंवा ध्वनी तरंग हे संपीडन आणि विरलन यांच्यापासून बनलेले असतात. पुढचा प्रश्न आहे, पुरुष, स्त्रिया व लहान मुले यांचे आवाज वेगवेगळ्या पट्टीचे असतात, कारण पहिला पर्याय, प्रत्येकातील स्वरतंतूची लांबी वेगवेगळी असते. दुसरा पर्याय, लिंगामधील फरक यासाठी कारणीभूत असतो. तिसरा पर्याय, मुले व स्त्रिया यांच्या घशात स्वरतंतूची निर्मिती झालेली नसते. आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रत्येकातील स्वरतंतूची लांबी वेगवेगळी असते. म्हणजे पुरुष, स्त्रिया व लहान मुले यांच्या शरीरामध्ये जे स्वरतंतू असतात त्या प्रत्येकाची लांबी वेगवेगळी असते, त्यांच्या घशातून निर्माण होणारे आवाज हे वेगवेगळ्या पट्टीचे असतात. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 4 पर्यायापैकी एक विधान चुकीचे आहे, उरलेले 3 बरोबर आहे. ते चुकीचे विधान शोधायचं आहे. पहिला पर्याय दिलाय, मानवी स्वरयंत्रात 2 स्वरतंतू असतात. दुसरा पर्याय, स्वरतंतूमधील जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. तिसरा पर्याय, फुफ्फुसातील हवा जाताना स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. आणि चौथा पर्याय, स्वरतंतूवरील ताण वेगवेगळा असला तरी निर्माण होणारा ध्वनी सारखाच असतो. तर ह्या 4 पैकी चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 4, कारण उरलेली जी 3 विधान आहेत, पहिलं, दुसरं आणि तिसरं, ती विधानं बरोबर आहेत. मानवी स्वरयंत्रात 2 स्वरतंतू असतात, स्वरतंतूमधील जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते आणि फुफ्फुसातील हवा जाताना स्वरतंतू कंप पावतात ज्यातून ध्वनीची निर्मिती होते. ही तिन्ही विधानं बरोबर आहेत, चौथे विधान मात्र चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, मध्य सप्तकातील सूर व त्यांची वारंवारता यांच्या चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. ते सूर जे आहेत त्या प्रत्येकाची वारंवारता त्याच्या समोर दिली, त्यातली एक जोडी चुकीची आहे, उरलेले 3 बरोबर आहे. पहिली जोडी अशी आहे, म या सुराची वारंवारता 346 हर्ट्ज आहे, प 384 हर्ट्ज, रे 256 हर्ट्ज आणि नी 480 हर्ट्ज. तर ह्यापैकी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3, रे. म्हणजे रे या स्वराची वारंवारता 256 हर्ट्ज नाही. पुढचा पर्याय, स्त्रियांच्या स्वरतंतूची लांबी टिंबटिंब इतकी असते. पहिला पर्याय दिलाय 20 mm, दुसरा पर्याय 10 mm, तिसरा पर्याय 15 मिलीमीटर, चौथा पर्याय स्वरतंतू नसतो. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15 मिलीमीटर. स्त्रियांच्या स्वरतंतूची लांबी 15 मिलीमीटर असते. पुढचा प्रश्न, मध्य सप्तकातील ग या स्वराची वारंवारता किती आहे? 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय 280 हर्ट्ज, दुसरा पर्याय 312 हर्ट्ज, तिसरा पर्याय 346 हर्ट्ज की चौथा 384 हर्ट्ज. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 312 हर्ट्ज. ग या स्वराची वारंवारता 312 हर्ट्ज आहे. पुढचा प्रश्न, ध्वनी क्षेपकाच्या पडद्याला स्पर्श करून पडद्याच्या कंपनाचा अनुभव घेता येणे शक्य आहे का? पहिला पर्याय होय,
दुसरा सांगता येत नाही, तिसरा पर्याय नाही, चौथा पर्याय यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 होय. ध्वनिपथकाच्या पडद्याला स्पर्श करून तिथं निर्माण होणाऱ्या कंपनाचा आपल्याला अनुभव घेता येऊ शकतो. पुढचा प्रश्न, ध्वनीची पातळी डेसिबल पेक्षा जास्त असेल तर तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. म्हणजे ध्वनीची पातळी किती डेसिबल पेक्षा जास्त असेल तर तो आपल्याला त्रासदायक ठरू शकतो, असा हा प्रश्न. 4 पर्याय त्याच्यासाठी दिलेत: 50 डेसिबल, 80 डेसिबल, 70 डेसिबल की 100 डेसिबल. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जर ध्वनीची पातळी 100 डेसिबल पेक्षा जास्त असेल तर तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 3 विधानं दिलेली आहेत, चौथा यापैकी नाही असा पर्याय दिलाय. त्यामुळे या 3 पैकी चुकीचं विधान कुठलं आहे का ते आपल्याला ठरवायचं आहे आणि पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिलं विधान असं दिले, ध्वनिक्षेपकाचा वापर करून खूप मोठ्या पातळीचा ध्वनी निर्माण करता येऊ शकतो. दुसरं विधान आहे, ध्वनी प्रदूषणामुळे सामाजिक आरोग्याला धोका पोहोचू शकतो. हे बरोबर आहे, पहिलं विधानही बरोबर आहे. तिसरा पर्याय, ध्वनिक्षेपकाच्या ध्वनी निर्मिती पातळीवर नियंत्रण आवश्यक असते, हेही बरोबर आहे. याचा अर्थ पहिली जी 3 विधानं दिलेली आहेत ती बरोबर आहेत आणि आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. ह्या 3 पैकी एकही विधान चुकीचं नाही, त्यामुळे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, कारण दिलेली 3ही विधानं बरोबर आहेत, त्यात एकही विधान चुकीचं नाही. पुढचा प्रश्न, ध्वनीचा सर्वाधिक वेग टिंबटिंब या माध्यमात असतो. 4 पर्याय दिलेत: स्थायू, द्रव, वायू की निर्वात. निर्वात म्हणजे व्हॅक्यूम. तर व्हॅक्यूम मध्ये ध्वनीचा वेग असू शकत नाही, कारण माहितीये की आपल्याला ध्वनीला प्रसारित होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते, त्यामुळे निर्वात हे काही आपलं उत्तर असू शकत नाही. मग उरलेले जे 3 पर्याय आहेत त्यातलं योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे स्थायूमध्ये त्याचा वेग सर्वात जास्त असतो, द्रवामध्ये सर्वात जास्त असतो की वायूमध्ये सर्वात जास्त असतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. पुढचा प्रश्न, ध्वनी ही एक प्रकारची टिंबटिंब आहे. इथं मध्ये रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. ध्वनी ही एक प्रकारची बल आहे, ऊर्जा आहे, कल्पना आहे की कार्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ध्वनी ही सुद्धा एक प्रकारची ऊर्जा म्हणजेच एनर्जी आहे. पुढचा प्रश्न, वेगळा घटक ओळखा असा आहे. 4 पर्याय त्याच्यासाठी दिलेत. पहिला पर्याय सनई, दुसरा व्हायोलिन, तिसरा सतार, चौथा गिटार. तर ह्याच्यासाठी पर्याय क्रमांक 1 हा इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे, कारण व्हायोलिन, सतार, गिटार ही तंतुवाद्य आहेत. सनई मात्र तंतुवाद्य नाही, त्यामुळं वेगळा घटक सनई. पुढचा प्रश्न, ध्वनीची पातळी टिंबटिंब या एककात मोजली जाते. हर्ट्झ, लॅम्बडा, डेसिबल, रिश्टर. तर ध्वनीची पातळी डेसिबल मध्ये मोजली जाते, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, तानपुरा या वाद्यामध्ये टिंबटिंब कंपनी निर्माण होतात. पहिला पर्याय दिलाय तारेची कंपनी, दुसरा पडद्याची कंपनी, तिसरा स्वरतंतूची कंपनी की चौथा पर्याय हवेच्या स्तंभाची कंपनी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तारेची कंपनी. म्हणजे तानपुरा या वाद्यामध्ये तारेची कंपनी निर्माण होतात. पुढचा प्रश्न, ध्वनी प्रदूषण टाळणे टिंबटिंब. पहिला पर्याय हे फारसे गरजेचे नाही, दुसरा यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, तिसरा सरकारसाठी अशक्य गोष्ट आहे, चौथा यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.